मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत। असं असतानाच शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बाणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल असं ठामपणे म्हटलंय। पण कमळावर लढणार की धनुष्यबाणावर यावर त्यांनी मी महायुतीचा उमेदवार असेल असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवलाय। उमेदवार कमळावर लढला पाहिजे अशी ठाम भूमिका घेत भाजपच्या आमदार उमा खापरेंनी मावळवर दावाच ठोकलाय। तर बाणेंच्या उमेदवारीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि भाजपनंही विरोध दर्शवलाय। दरम्यान आपल्याला याबाबतची कल्पना नसल्याचं चिंचवडमधल्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप म्हणतायत। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल। विरोध होताना पाहायला मिळतोय। मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही। महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल। या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणेच असेल। तर कमळ चिन्हावरती निवडणूक आम्हाला पाहिजे यावेळेला, अशी आमची मागणी। उमेदवार मग कोण असेल? उमेदवार हा जो आहे तो पार्टी ठरवेल, कारण उमेदवार ठरवणं काय आमच्या हातामध्ये नाहीये। आमच्या हातामध्ये आमची मागणी आहे की कमळ चिन्ह असावं। उमेदवार जो कोणी देतील पार्टीच्या माध्यमातून त्या उमेदवाराचं काम आम्ही करू। भाऊंचं स्वप्न होतं आणि जे ज्येष्ठ आहेत ते त्याच्यावरती नक्कीच लक्ष करतील, प्रयत्न करतील आणि त्याच्यानंतर मावळ लोकसभेचा उमेदवार तुम्हाला कळेल। महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागं आम्ही सर्वजण आहोत, बीजेपी पण त्याच्याच पाठीमागे असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।